BBA वर्सेस MBA दोन्हीमधील चांगला कोर्स कोणता? चला बघूया. MBA म्हणजे मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. यासाठी तुम्हाला बॅचलर्स डिग्री लागते, मिनिमम मार्क्स लागतात, प्लस एंट्रन्स एक्झाम वगैरेचं पण टेन्शन असतं. त्यात जर आपण PBAचं बघितलं तर PBA म्हणजे प्रोफेशनल बिझनेस अकाउंटंट. हा कोर्स 12वी नंतरचा कुठलाही विद्यार्थी करू शकतो. कुठल्याही फील्डचा विद्यार्थी हा कोर्स करू शकतो. चला तर मग बघूया कॉस्ट किती लागते. तर एक ॲव्हरेज MBA करायला तुम्हाला साधारणतः अप्रॉक्सिमेटली ₹3,00,000 खर्च येतो. हे कॉलेजेसची फीस दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. खूप वेळा त्याच्यात एक्झामिनेशन फीस, प्लेसमेंट ट्रेनिंग फीस किंवा सर्टिफिकेशन ॲड ऑनची फी त्यांनी ॲड केलेली नसते. ते जर आपण आता PBA बद्दल बघितलं तर झिरो कॉस्ट करिअर. आता तुम्ही म्हणाल झिरो कॉस्ट करिअर म्हणजे काय? झिरो कॉस्ट करिअर म्हणजे PBA मध्ये तुम्हाला दिला जातो 100% जॉब प्लेसमेंट, जॉब विदिन 90 डेज. सो जो तुमचा टोटल कॉस्ट आहे कोर्सची ती तुमची लगेच रिकव्हर होऊन जाते. तर पुढचा पॉईंट बघूया तो आहे म्हणजे ड्युरेशन. तर MBAला साधारणतः 24 मंथ्स लागतात. म्हणजे टाईम वेस्टेज त्यात जर तुम्ही चांगलं कॉलेज टॉप टिअरचं कॉलेज नसेल घेतलं तर आउटडेटेड सिलेबस, प्रॅक्टिकल ट्रेनिंगची कमी, या सगळ्या प्रॉब्लेम्सचा तुम्हाला फेस करावं लागतं. जर तुम्ही अदर हँड बघितलं आपल्याकडे आहे 7 मंथ्स BBA मध्ये फक्त. त्यात तुम्हाला भेटेल अप टू डेटली सिलेबस प्लस प्रॅक्टिकल ट्रेनिंग विथ सिम्युलेशन सॉफ्टवेअर्स. आता बघूयात सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे जॉब गॅरंटी. तर MBA मध्ये तुम्हाला जॉब गॅरंटी नाही. त्यात तुम्ही 3,00,000 प्लस खर्च करता त्यानंतर 2 वर्ष घालवता तरी तुम्हाला जॉब गॅरंटी अजिबात नाही. तेच जर आपण BBAचं बघितलं तर येस BBA मध्ये तुम्हाला जॉब गॅरंटी आहे. तीही आहे 300% जॉब गॅरंटी. फर्स्ट जॉब 3 मंथ्स नंतर तुम्हाला कन्फर्म दिला जातो. सेकंड जॉब तुम्हाला कोर्स संपल्यावर दिला जातो आणि थर्ड जॉब जो आहे तो आहे लाईफ टाईम गॅरंटीवाला जॉब आहे. तुम्ही कधीही येऊ शकता. तर तुम्ही ITAPचा PBA कोर्स केला असेल तर तुम्हाला ITAP जॉब देईल. त्यानंतर बघूयात फीज पेड रिकव्हरी. किती तुमची फीज किती दिवसात रिकव्हर होते. तर MBA मध्ये मिनिमम 60 मंथ्स लागतात तुम्हाला फीज रिकव्हर व्हायला. त्यात आजकाल रिसेशनचं फिअर चाललंय, खूप जास्त ले ऑफ्स चाललेत वगैरे. PBA मध्ये ते तुमची फीज रिकव्हरी फक्त 12 महिन्यातच होते. PBAचा कोर्स संपण्याच्या आधीच तुमची फीज रिकव्हर होते. ती कशी म्हणाल तर कारण हा कोर्स आहे अराउंड 11 मंथचा. झिरो कॉस्ट करिअर आणि त्यात तुम्हाला जॉब विदिन 90 डेज, त्यानंतर 100% जॉब गॅरंटी. सो विच कोर्स इज द बेटर, BBA or MBA?